19वा अध्याय. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वाणी ती भले, सज्जन ज्या मार्गी गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठ योग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिता ती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्व कर. एक घाली ती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञानी. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदयगतासी अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तात्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्ष पोटी न समावे. उठोनी या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडोनी. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. ती येसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंतिजासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. पर्यंतरीची खुण यती तात्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलावे. सिद्धी करुणी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वार योषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासूनी सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्म कृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचेही ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्शिष्य अनेक, श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन याला श्रीं समोर. घालोन साष्टांग नमस्कार, मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी, खड्ग हाती देतील. जाऊनी वैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. वासुदेवराव पाहुणी खिन्न झाला अंतःकरणी. समर्थांते आपुली करणी, नावडे सर्वथा म्हणतसे. कार्यापन योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच.
आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण झाले, संसारी मन विटले, मग प्रपंचा ते सोडिले. भक्त झाले स्वामींचे, मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्माते एके दिवशी भयभीत झाले मनासी, यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यूसमये पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहली. दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्यासी नावे त्वात्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती ज्याचे निगमागम. सुर नर वर्णिताती गुण अनादिसिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो या जनी. भक्ता सन्मार्ग दाखवणे भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे. त्यांची पद सेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 19ोऽध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. 20वा अध्याय. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद. परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्र वदन. निगमागमांसही जाण नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र तुझ समकवी पाहिजेत. तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला जना दाविल्या अनंत लीला. उद्धरिले कैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जीव घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वरे. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन शाशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊन या स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दरिद्रेग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुई जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडवून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000 दिदल्या नोटा आणूनी सत्वर. गृहस्थमनी आनंदला बाईते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य
ग्रहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वधू शके मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज. कोणी दाता नृपवर, दान कराया भांडार. मोकळे करी परिशक्त्यनुसार, याचक नीती बांधोनी. षड्रस अन्नाचे ढीग पडले, क्षुधित जन तेथे आले. त्यांनी त्यातून भक्षिले, क्षुधा शांत होईतो. श्री स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून श्रोतयांचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरण पूजी, शंकर स्तोत्र गातसे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत निर्धन गृहस्थ धनप्राप्ती वर्णनम नाम 20ोऽध्यायः. श्रीरस्तु शुभम भवतु. 21वा अध्याय. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करोणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वद बाबा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुणी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदोन. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता, ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, श्री स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे श्री स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा. अबाल वृद्ध समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. तेची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार. तयाचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे ग्रहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध, 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपई. एक ग्रहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. श्री स्वामी समाधिस्थ झाले,
21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले. पूर्ण केले श्री स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस अनिला. त्यांचे रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था. मी केवळमती मंद, परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुआ. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती, कवित्व करू नेनेची. परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे. उबग न मानावा चतुरे, श्री स्वामी चरित्र म्हणोनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी श्री गोविंदा. भक्त तारका आनंद कंदा, अनामातिता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा. पुराण पुरुषा अनंतवेशा, भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमल नयना. विधिताता कमल वंदना, हृदय कमली वसावे. मच्छ कूर्म वराह जान, नृसिंह आणि वामन. परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. श्री स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तात्काळ, घालोनी चरणी ठेविला भाळ. सदोदित याचा प्रतिपाळ, करावा बाळ आपुले. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अवतार समाप्त. अवतरणिका अध्याय नाम 21ोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.